मी अरुण घोडके. शिवचिंतन. जेम्स कॅनिंगहॅम ग्रँटफ याने मराठी राज्याचा शेवट पाहिला आणि त्याने मराठी साम्राज्यावरती विपुल लेखन केले. ग्रँटफने राजदरबारातील आपल्या अधिकाराचा वापर करून दप्तरखान्यातील कागदपत्रांचा अभ्यास केला. कैफियती, बकरी, करिणे, कुलकटे आणि मजहरे गोळा करून तवारिका व करिणे यांचे तज्ज्ञांकडून वाचन करून घेतले. त्याला मराठी चांगली येत होते, पण मोडी लिपीही वाचता येत असे. पेशवाच्या उत्तरात लिहिलेल्या बकरी त्यांना मिळवल्या. नोव्हेंबर 1818 त्याने एक विनंतीवजा पत्रक संस्थानातील सर्व वतनदारांना पाठवले. त्यात त्याने आपल्याकडे असलेली आदिलशाही, निजामशाही संदर्भातील सर्व कागदपत्रे, मराठी, फारसी, संस्कृत, इतर भाषेतील कैफियती, बकरी, ताम्रपट, सनदा, वतनपत्रे, इनामपत्रे, हकीकती सर्व साहित्य आपणास आणून दाखवावे असे कळवले. याशिवाय छत्रपतींच्या दप्तरखान्यात दानपत्रे, शिवरायांचे एकोजीराजास लिहिलेले पत्र, औरंगजेबाची पत्रे, चमाजप्पा, महेंद्रस्वामी यांच्यातील पत्रव्यवहार यांच्या अस्सल नकला मिळवल्या आणि त्याने टिपणी काढली. इतिहासाचा आराखडा बनवला. दैनंदिन प्रशासन सांभाळून रात्रीच्या रात्री जागून त्याने संकल्पित इतिहासाचा मसुदा तयार केला आणि मराठी शाहीवरती त्याने विपुल लेखन केले. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.